नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेस अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे। या ठिकाणी आज बी फार्मच्या कॅप राऊंड 3च्या रिपोर्टिंगचा शेवटचा दिवस आहे आणि या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही शंका असतात। बऱ्याच जणांनी अनेकदा सांगून देखील त्या चुका केलेल्या आहेत। मी वारंवार सांगितलेलं होतं की कॅप राऊंड 3 किंवा कुठलाही नवीन कॅप राऊंड असतो, त्यामध्ये जर तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं तर जुनं कॉलेज निघून जात असतं। त्यामुळं नव्या कॅप राऊंडमध्ये कॉलेजेसची यादी देताना जे कॉलेज हवं आहे तेच तुम्ही टाकणं गरजेचं आहे। पण तरी देखील अनेकांनी चुका केलेल्या आहेत आणि त्यांना जे नवीन कॉलेज मिळालं आहे ते आता नको आहे। आता झालेल्या चुकीवर न बोलता तुमच्याजवळ काय पर्याय असू शकतात याबाबत बोलणार आहोत। दुसरी गोष्ट, अनेकांच्या मनात ही देखील शंका आहे की मिळालेलं कॉलेज हवं आहे तसं नाही आहे, मग या ठिकाणी काय करता येईल। त्याशिवाय मॅनेजमेंट कोटा सोडून देखील कॅप राऊंड 3 नंतर ज्या व्हॅकंट सीट असतात, ज्याला आपण स्पॉट राऊंड बोलतो, त्याबाबत देखील सविस्तर बोलणार आहोत। आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा, अनेक जण आहे त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं असतं, मात्र त्यांना पुढे जाऊन काही कारणास्तव कॉलेज चेंज करायचं असतं। या सर्व गोष्टींबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सगळ्यात पहिल्यांदा अतिशय महत्त्वाची गोष्ट, आज या ठिकाणी कॅप राऊंड 3 बी फार्मचा जो तिसरा कॅप राऊंड आहे, तिसरी प्रवेश फेरी आहे, थर्ड कॅप राऊंड आहे, त्याच्या रिपोर्टिंगचा आज शेवटचा दिवस आहे। या ठिकाणी तुम्हाला फ्रीज जे करायचं आहे ते तुम्ही आज दुपारी 3 वाजेपर्यंत करू शकता आणि कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग जे करायचं आहे, प्रवेश जो निश्चित करायचा आहे तो या ठिकाणी तुम्हाला आज 5 वाजेपर्यंत करायचा आहे। अनेक जण खूप दुरून येत असतात, कॉलेज दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या शहरात असतं, तर कधीकधी सायंकाळी 6-7 वाजेपर्यंत देखील ते रिपोर्टिंगचं टाईम वाढवलं जातं। पण ती गोष्ट कन्फर्म आहे असंच पकडू नका, तुम्ही 5 वाजेपर्यंत जाऊन रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे। जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याचे 2 झेरॉक्स सेट सोबत घेऊन जा। आता अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। वारंवार सांगून देखील अनेकांनी या तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये असं कॉलेज टाकलेलं आहे की जे त्यांना नको होतं आणि आता मात्र या ठिकाणी काय करता येईल, नवीन कॉलेज मिळालेलं असल्यामुळं तुम्हाला ते जुनं दुसऱ्या किंवा पहिल्या कॅप राऊंडचं कॉलेज आता घेता येणार नाही। मग पर्याय कोणता तुमच्यापुढे असणार आहे? या ठिकाणी तुमच्यापुढे एक पर्याय आहे। यापूर्वी जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं होतं किंवा तुम्हाला अपेक्षित असणारं जे कॉलेज होतं त्या कॉलेजमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा। त्या ठिकाणी कॅप राऊंड 3 नंतर जरी एखादी सीट वॅकंट असेल तर ते तुम्हाला देऊ शकतात जागा त्या ठिकाणी। पण ती कशा पद्धतीनं दिली जाईल, आता हे कॉलेज जर प्रायव्हेट असेल तर बऱ्याचदा या ठिकाणी डोनेशनची देखील मागणी केली जाते। तर हा त्या कॉलेजचा, प्रायव्हेट कॉलेजचा त्यांच्या पॉलिसीचा भाग असतो, यावरती आपल्याला काही बोलता येत नसतं। आता पहा, या ठिकाणी 18 तारखेपासून ते 23 तारखेच्या दरम्यान कॅप राऊंड 3 नंतर जर एखाद्या कॉलेजमध्ये, खास करून गव्हर्मेंट कॉलेज, गव्हर्मेंट एडेड कॉलेज, अगदी प्रायव्हेट आणि अनएडेड जरी कॉलेज असेल तर त्या कॉलेजमध्ये कॅप राऊंड 3 नंतर जर काही जागा शिल्लक असतील तर त्या जागा आहेत त्या, ज्याला आपण अगेन्स्ट कॅप बोलतो किंवा स्पॉट राऊंड काही जण बोलतात, तशा पद्धतीनं भरल्या जातात। पण मग ही माहिती कुठे मिळेल, तर यासाठी तुम्हाला त्या संबंधित कॉलेजच्या वेबसाईटवरती संबंधित कॉलेजमध्ये कॉल करूनच पाहावं लागेल, कारण प्रायव्हेट कॉलेज, अनेक कॉलेज ही गोष्ट वेबसाईटवरती टाकतीलच असं नाही। शासनाच्या नियमानुसार त्यांनी कॉलेजच्या वेबसाईटवरती संबंधित न्यूजपेपरमध्ये ही माहिती देऊन त्या पद्धतीनं, अगदी जशी कॅप राऊंड 1, 2, 3 राबवला तशाच पद्धतीनं 18 ते 23च्या दरम्यान ही प्रोसेस करायची असते। पण ही प्रोसेस सर्वच कॉलेज करतील असं नाही, खास करून गव्हर्मेंट कॉलेज हे अशा पद्धतीनं गोष्टी करतात। पण गव्हर्मेंट कॉलेजमध्ये तितक्या जागा शिल्लक नसतात, हार्डली 1, 2, 3 जागा शिल्लक असतात। पण त्यासाठी तुम्हाला हे 18 ते 23च्या दरम्यान त्या कॉलेजमध्ये जाऊन किंवा कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करून ही माहिती घेणं गरजेचं आहे। ही गोष्ट तुम्ही प्रकर्षानं लक्षात घ्या। आता ह्या 2 गोष्टी वेगळ्या असतात, लक्षात ठेवा। एक असतो मॅनेजमेंट कोटा आणि एक आहे हा स्पॉट राऊंड किंवा अगेन्स्ट कॅप। आता कॅप राऊंड नंतर शिल्लक राहिलेल्या जागा ज्या भरल्या जातात गव्हर्मेंटच्या नियमानुसार, अशा पद्धतीनं या रूलनुसार, त्याला तुम्ही अगेन्स्ट कॅप किंवा स्पॉट राऊंड म्हणू शकता। हे मात्र गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट एडेड कॉलेजमध्ये गव्हर्मेंटच्या नियमानुसार केलं जातं। प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुमच्याकडे डोनेशनची मागणी केली जाऊ शकते, कारण प्रायव्हेट कॉलेज आहे ते त्यांच्या लेवलवरती रन करतात आणि शेवटी त्यांचा तो भाग आहे, त्यावरती मला तुम्ही समजून घ्या, इथं सविस्तर बोलता येणार नाही। आता मॅनेजमेंट कोटा काय असतो? मॅनेजमेंट कोटा हा फक्त प्रायव्हेट कॉलेजलाच आहे, गव्हर्मेंट कॉलेजला मॅनेजमेंट कोटा असा काही प्रकार नसतो। या ठिकाणी कॅप राऊंड मध्ये ज्या जागा असतात, सपोज एखाद्या कॉलेजला एकूण 60 जागा आहेत आणि त्या 60 पैकी जर 45 जागा कॅप राऊंडसाठी असतील तर उरलेल्या ज्या जागा आहेत ना त्या मॅनेजमेंट कोट्यातून भरल्या जातात। मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय, त्यासाठी ते कॉलेज काही स्पेसिफिक अमाऊंट डोनेशन घेत असतं आणि
कॅपराऊंड सोडून जर तुमचा प्रवेश होत असेल मॅनेजमेंट कोट्यातून वगैरे, तर मात्र तुम्ही कुठल्याही स्कॉलरशिपवरती दावा करू शकत नाही. कारण स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असताना तुम्हाला या ठिकाणी ते जे काही कॅपराऊंडचं लेटर आहे, त्याशिवाय तुमच्याजवळ जे ॲडमिशन कन्फर्म कॅपराऊंडमधून झालेलं आहे ते जे लेटर असतं ते अपलोड करावं लागत असतं. आता बरेच जण सर्वसामान्य कुटुंबातून असतात, तर लक्षात ठेवा तुमच्याकडून जर चूक झाली असेल आणि तिसऱ्या कॅपराऊंडमध्ये जे हवं आहे ते कॉलेज मिळालेलं नाही आहे, तुम्ही चुकून एखादं साधं किंवा दुसरं कुठलं कॉलेज टाकलं आणि तेच मिळालेलं आहे, जर ते तुमच्या जवळपास असेल तर घ्या ॲडमिशन. कारण ऑनलाईन नंबर लागलेला आहे, स्कॉलरशिप बेनिफिट तुम्हाला हे मिळणार आहे. स्वतः चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून पुढे मग M.Pharmसाठी चांगलं कॉलेजसाठी तुम्ही विचार करू शकता. आता शेवटी या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं सुरुवातीलाच की कॉलेज चेंज करता येतं का काही कारणास्तव, याबाबत बोलूया. तर कॉलेज हे चेंज करता येतं, पण ती प्रोसेस खूप हेक्टिक आहे. यासाठी तुम्हाला आत्ता ज्या कॉलेजमध्ये शिकत आहात ना, त्यामध्ये कुठलाही बॅकलॉग असता कामा नये. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं तुमचं काही काम पेंडिंग नसलं पाहिजे, कुठलाही विषय मागे राहिलेला असला नाही पाहिजे. आणि तुम्हाला त्या कॉलेजकडून एक NOC म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं आहे. आणि ज्या कॉलेजला प्रवेश घेणार आहात तिथं जागा शिल्लक असणं गरजेचं आहे. दुसऱ्या वर्षी बऱ्याचदा जागा शिल्लक असते, तर जागाही शिल्लक असणं गरजेचं आहे. आणि ते कॉलेज देखील तुम्हाला प्रवेश द्यायला इच्छुक असणं गरजेचं आहे, आणि तरच मग ही प्रोसेस होत असते. ठीक आहे. तर सध्या काय करा, फायनान्शियल इश्यू घरचे असतील तर या सर्व गोष्टी बाजूला ठेवा आणि आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्या, चांगल्या पद्धतीनं शिक्षण घ्या. आणि तुम्हाला आत्ता CETला कमी मार्क्स असतील, नीटला कमी मार्क्स असतील, पण ज्या कोर्सला प्रवेश घेत आहे तिथं चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून अजून खूप साऱ्या संधी तुमच्यापुढं अवेलेबल असणार आहेत. GPAT एक्झाम देऊन क्वालिफाय होऊन तुम्हाला M.Pharm करताना गव्हर्मेंटकडून खूप सारं स्टायपंड पण मिळत असतं, आणि गव्हर्मेंट आणि चांगलं कॉलेज देखील तुम्ही मिळवू शकता चांगला स्कोअर आणून. ठीक आहे. त्यामुळं आत्ता काय परिस्थिती आहे याच्याकडे न लक्ष देता पुढे कुठल्या चांगल्या संधी येणार आहेत त्याचा विचार करा. मी पूर्ण खात्री देतो की माझ्याकडे ज्यांनी ॲडमिशन मेंबरशिप घेतलेली होती किंवा वेबिनार जॉईन केलेला होता, प्रवेश प्रक्रियेबाबत ज्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलेला होता पेड मेंबरशिपमध्ये, त्या विद्यार्थ्यांना मी चांगल्या पद्धतीनं गाईड केलेलं आहे. आणि इवन यूट्यूबवरती पण मी वारंवार सांगितलेलं होतं की जे हवं आहे, ज्या कॉलेजला तुम्ही 100% प्रवेश घेणार आहात तेच कॉलेजचं नाव टाकत चला. तरी देखील अनेकांनी चुका केलेल्या आहेत, तर त्याबाबत आपण काही करू शकत नाही. जी गोष्ट झालेली आहे ती बदलता येणार नाही, पण इथून पुढं तुम्ही त्या चुका टाळा आणि चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. या सर्व परिस्थितीमध्ये बरेच असे विद्यार्थी देखील असतात की ज्यांना काही कारणास्तव आत्ताच जो प्रवेश घेतलेला आहे तो रद्द करायचा असतो, किंवा दुसऱ्या कुठल्या कॉलेजला ते मॅनेजमेंट कोट्यामधून प्रवेश घेणार असतात, किंवा काही विद्यार्थ्यांना MBBS किंवा BHMS कुठेतरी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेणार असतात. आणि तुम्हाला आता मिळालेलं घेतलेलं ॲडमिशन जर रद्द करायचं असेल तर ते कसं करता येईल किंवा कधीपर्यंत करता येईल. तर लक्षात ठेवा, जर तुमचं कॅपराऊंड ऑनलाईन ॲडमिशन असेल तर तुम्ही तो प्रवेश रद्द करू शकता. त्यासाठी काय आहे, या ठिकाणी एक डेडलाईन असते, ती म्हणजे आत्ता जो तुमचा कॅपराऊंड 3ची जी रिपोर्टिंगचा शेवटचा दिवस असतो 16 आहे, पण यानंतर पुढे देखील स्पॉट राऊंडसाठी मुदत दिलेली आहे 18 ते 23. तर 18 ते 23 या तारखेच्या दरम्यान जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या कॉलेजला प्रवेश घेणार आहात किंवा जर प्रवेश रद्द करायचा असेल तर तुम्हाला फायनल कट ऑफ जे गव्हर्मेंटला द्यायचा असतो त्याच्या आधी, म्हणजे 23 तारखेच्या अगोदरपर्यंत तुम्हाला प्रवेश रद्द करायचा असेल तर तो करता येऊ शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याच्या लॉग इनमधूनच CET सेलवरती रिक्वेस्ट फॉर ॲडमिशन कॅन्सलेशन असे एक टॅब आहे, त्या पद्धतीनं तुम्ही प्रवेश रद्द करू शकता. पण लक्षात ठेवा, खाजगी कॉलेजेस आहेत, तुम्ही ज्यावेळेस एखादा प्रवेश रद्द करता त्यानंतर त्यांचं नुकसान होत असतं, पण गव्हर्मेंटची जी काही पॉलिसी आहे, कधीपर्यंत प्रवेश रद्द केला तर तुम्हाला किती फी मागे मिळणार किंवा काय करायचं, या गोष्टी हे कॉलेजमध्ये तुम्ही विचारणा करून प्रॉपरली सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे. कारण बऱ्याच जणांचं असं असतं की अजून कुठेतरी प्रवेश घ्यायचा असतो किंवा मिळालेलं कॉलेज मला नकोच आहे, अजून कुठे ते ट्राय करणार असतील तर ते हा विचार करू शकतात. अनेक जण मॅनेजमेंट कोटा डोनेशन देऊन ॲडमिशन घेणार असतात. अशावेळी जर तुम्ही असंही डोनेशन भरत आहात, तुम्हाला कुठलीही स्कॉलरशिप मिळणार नाही आहे, तर मग ते जे कॉलेज मॅनेजमेंट कोट्यातून घेत आहात ते कॉलेज शक्यतो कुठलंही असो, मी फक्त फार्मसी कोर्सबाबत बोलत नाही, कुठल्याही बाबतीत असू शकतं, तर ते कॉलेज शक्यतो हे
नामांकित कॉलेज, चांगलं कॉलेज असावं, कारण असंही तुम्ही एवढी मोठी अमाऊंट पे करताय, स्कॉलरशिप मिळणार नाही आहे, तर ते कॉलेज चांगलंच असावं. शिक्षणाच्या बाबतीत कुठलंही तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. तर बऱ्यापैकी जे महत्त्वाचे मुद्दे होते ते मी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला प्रवेश घेत आहेत किंवा कुठल्याही प्रवेश प्रक्रियेमध्ये पार्टिसिपेट होणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.